अजिबात नाही. हा आवाज मराठ्याचा असूच शकत नाही. आवाज असा पाहिजे कसा मगाशी सांगितल्याप्रमाणे सह्याद्रीच्या कडेला रघुवीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावरती गेला पाहिजे शिंदे सरकार. चला छत्रपती शिवाजी महाराज की अरे एक मराठा. अरे तुमचं आमचं नातं काय? अरे तुमचं आमचं नातं काय? दानवीर संभाजी महाराज की दानवीर संभाजी महाराज की जिजाऊ साहेबांचा वीर श्रीमंत भाऊंचा अरे एक मराठा. अरे एक मराठा. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. अरे तुमचं आमचं नातं काय? अरे तुमचं आमचं नातं काय? याचप्रमाणे अथर्वचे मालक प्रशांत नाना यांनी मुंबईला जाताना मला गाड्याची डिझेलची देखील सोय करून दिली होती. ते मला सपोर्ट दिसले त्यांचे देखील धन्यवाद. एकच सांगतोय बरं का, मला जेवढं दिसत आहे तेवढं कौतुक करतोय. कारण कौतुक करायला देखील कौतुक करण्यामागचं कारण एवढं असतं. एखाद्याला शब्बासकीची थाप बरोबर आहे ना, एखाद्याला शब्बासकीची थाप जर दिली त्याचं जर कौतुक केलं तर त्याला 100 हातीचं बळ येतं. त्याला असं वाटतं 100% समाज माझी दखल घेतोय आणि त्यांनी जर देताना 5 कोटाने दिलं असेल तर पुढच्या वेळेस 6 कोटाने तो देतो. ते कुणासाठी देतो तर समाजासाठी देतो. त्यामुळे कौतुक करणं हे गरजेचं असतं. कौतुकाची थाप देणं गरजेचं असतं. त्यामुळे मला जेवढे चेहरे दिसत आहेत तेवढे सगळ्यांचं कौतुक आणि सगळ्यात महत्वाचं आपलं कौतुक यांच्यापेक्षा जास्त आहे. कारण प्रत्येक कार्यक्रमाला आपले चेहरे आणि आपली मदत 100% असती. त्यामुळे आपलं देखील कौतुक. धन्यवाद. चला अजून एकदा घोषणा देऊया. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की. चला मी मगाच्या धर्म सूचना करतोय. मी मगाच्या धर्म सूचना करतोय. गेट मध्ये जे उभे आहेत एक मित्रांनो आतमध्ये या. चला लवकर. तुम्हाला वेळोवेळी सांगतोय मित्रांनो आतमध्ये या. डायरेक्ट दादा आतमध्ये येणार आहे. गाडीची पूजा होणार नाहीये. नंतर आता कार्यक्रम संपल्यानंतर गाडीची छानशी पूजा करू. फोटो काढू. हे आहोत चला धन्यवाद. चला घोषणा आहे का. छत्रपती शिवाजी महाराज की अरे एक मराठा. अरे एक मराठा. यस. या ठिकाणी आमचे माऊली दादा देखील आहेत. सोलापूरचं ते नेतृत्व करत असतात. अतिशय चांगल्या पद्धतीचं नेतृत्व आणि प्रत्येक मोर्चाला एक कसं त्या पद्धतीनं दिशा देण्याचं काम आमच्या माऊली दादा होतं. सोलापूर माऊली दादा आले त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत. धन्यवाद. महिला जे आहेत का नाही ते नेतृत्व करतात त्यांनी बारीक चिठ्ठ्या द्याव्या. जरा नमस्ते तुम्ही करता नमस्ते. एक छोट्या छोट्या चिठ्ठ्या जर दिल्या मला तर आपलं कौतुक केलं जाईल. दादा तुमचं गाव मला माहिती नाही. तुमचं गाव मला माहिती नाही. तुम्ही कुठून सोलापूर माळशिरसवरून हे दादा आले. त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो. ते स्वतः अपंग आहेत. पायाने त्यांना चालता देखील येत नाही. परंतु एवढं कौतुकाची गोष्ट आहे. मगाशी मी आमचं ते मला माहिती नव्हतं. ते समोर बसले होते आणि मला जाणीव नव्हती त्याची. मला त्यांनी सांगितलं की असं अपंग आहे. मन भरून आलं. कारण अपंग व्यक्ती 4 पाय चांगलं देवाने दिल्या. समाजाने एवढं मोठं आरक्षण दिलंय तरी देखील राहणार काहीतरी करत असेल. कुठतरी हिरोबाई अंबानी बरोबर जसं काही प्रोजेक्ट आहे अशा पद्धतीचं करत असून काय काय आपले समाज बांधव ज्यांना खरीच अडचण असेल त्यामध्ये मला बोलायचं नाही. त्याचा अनादर करायचा नाही. आपला मराठा समाज जोपर्यंत आहे तेव्हापासून ते आरक्षण आपण चुगडतोय वाटतोय मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि ते आरक्षण आपल्याला आता मिळतंय. जवळजवळ 90% आरक्षण माऊलीदादा बरोबर ना मिळाले. 10% लढा राहिलाय. तो देखील लढा आपण सर्वांच्या माध्यमातून जिंकणार आहे. परंतु एवढं सगळं असताना आपण साधी ते दादा 6 जवळजवळ 4 वर्ष आपल्यापासून कुटुंबापासून बाहेर राहतात आणि आपण आपल्या कार्यक्रमाला उपस्थित
त्याचा उद्देश नाही, पण ते चुकीचं आहे, ते चुकीचंच आहे. परंतु असो, आपण त्याला अजून एक घोषणा द्यायची. दादा या चौकामध्ये अमोल कुठं आल्यामध्ये धुळे चौकामध्ये दादा आहे. म्हणजे धुळे चौकापासून एक 5 मिनिटांमध्ये गाडी या ठिकाणी येईल. असो, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला शोभा आलेली आहे. दादा या बसून घ्या दादा. धन्यवाद. दादा देखील उपस्थित राहत आहेत. त्यावेळेस दादा या ठिकाणी येणार आहे. त्यावेळी सूचना आपल्याला सर्वांना द्यायची आहे. आणि दुसरी गोष्ट, जागा कुणीही सोडायची नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जागा कुणी सोडू नका. आपल्या सर्वांचे जे फोटो आहेत, फोटो सेशन आपण कार्यक्रम संपल्यानंतर करणार आहोत. महिला भगिनी या ठिकाणी कसं असते, मोजके असू द्या, परंतु मगाशी मी सांगून गेलं एक सौभाग्यवती कशाच्या शोभू मॅडम कशाच्या प्रमाणे दिलं आहे. सौभाग्यवती ज्याप्रमाणे असते तिचं शोभा कशावरती असते माहित आहे, तर ते असणारा कुंकू आहे ना, ते कुंकावरती ती शोभा आहे. त्यामुळे एवढ्या सगळ्या समाजाला आपण असण्यामुळं एक सौभाग्यवतीचं ज्याप्रमाणे कुंकू असतं, त्याप्रमाणे आपल्या या कार्यक्रमाची उपस्थिती जी आहे त्यामुळे आपल्या उपस्थितीने या कार्यक्रमाला शोभा आली. त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून धन्यवाद म्हणावेच लागतील. तुम्ही तुमचं कर्तव्य असलं तरी तुम्ही आला तर धन्यवाद म्हणावेच लागतील. तर धन्यवाद. आपण या ठिकाणी उपस्थित राहताय त्याबद्दल धन्यवाद. बस एवढेच होतं. हा तिथपर्यंत एक पट्टा घ्या, असं एक छोटासा पट्टा छोटासा घ्या. परत आपण हाताने करून घ्या. हात कमी टाका. इथं जास्त टाका. कोर्टापाशी दादा आलेले आहेत. चला जवळ आले आहे. जे माझे अनुभव उभे आहेत त्यांना विनंती आहे, कुमार एक पाण्याची बाटली बरोबर पाण्याची बाटली छोटीशी पाण्याची बाटली आणि त्याच्यावर एक बाटली आहे. मला फक्त पाणी थोडंच द्या. या ठिकाणी दादा फक्त 5 मिनिटांमध्ये येत आहेत. महिला आमच्या भगिनींना विनंती आहे, मला ज्यावेळेस येतील त्यावेळेस अशी थोडी अशी फुलांची उधळण करायची, व्यक्त करायचं आहे. आणि या ठिकाणी बसलेले माझे बांधव आहेत, त्या बांधवांना अशा दादा आल्यानंतर परत त्यावेळेस अशी घोषणा द्यायची की ती घोषणा कशी पाहिजे, तिथे सरकार कुठं गेली पाहिजे, तिथे सरकार आम्ही विचारले पण विचारतोय कुठं घरी घरी राहिला तिथं या घरी जायची काय आहे त्यामुळे तिथे नाही करायचं कोणाची करायचं असं. तुमचं नाव सांगा पाहिजे काय म्हणतात या ठिकाणी बारामतीचे नाव देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो.
बारामतीचा जो आपण मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मोर्चा काढला होता, ना भूतो ना भविष्य अशा पद्धतीचा मोर्चा, आणि तिथली जी आपली संघटना आहे, तिथलं जे आपलं सर्वांचं काम आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आहे. आपले तिथं संघटना जी अवघिदाना संघटनेचं जवळजवळ त्यांचं 1.5 ते 2 कोटीचं व्यवहार झाला. 1.5 कोटीच्या आसपास जवळजवळ त्यांचं बहाल भांडवल आहे. इतकं अतिशय चांगल्या पद्धतीचं खरं कौतुकास्पद चला आठवलं म्हणून त्याच्यासाठी टाळ्या. तर असं कौतुकास्पद खऱ्या अर्थानं समाजासाठी काम करणारा तिथला मानव आणि ते उपस्थित राहत आहे, त्याचं या ठिकाणी स्वागत. त्याचप्रमाणे सोलापूरला जात असताना धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी अतिशय देखणा तुमच्या सोलापूरच्या माध्यमातून त्या ठिकाणी बसवलाय, त्याचं देखील कौतुक. आणि जरी कोण अजून मला चिठ्ठी द्यायचा असेल, ना उल्लेख कोणाचा करायचा असेल समाज म्हणून, तर हो दादा काका तुम्ही फिरत राहा करत तुमच्या त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चालवलेलं आणि एक सभा सोडत आणि पण मला उपयोग नाही. सगळ्याला त्याचं मी लई हात करेन. दादा नाही म्हणून करतो, दादा आल्यावर कोणाचं नाव घेतो. हॅलो पट्टणवरूनही आमचे समाज बांधव या ठिकाणी आले. पट्टण देखील आंदोलन आणि मोर्चा अतिशय चांगल्या पद्धतीचा जमला होता. एक कौतुकास्पद गोष्ट, आपले सचिन मच्छिंद्र जाधव ओबीसी मधून PSI मध्ये त्यांची 25 तारखेला निवड झाली. त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. फक्त एवढं तुम्ही त्याची चिठ्ठी आल्यावरती दादा या ठिकाणी आले. सर्वांची घोषणा द्यायची, एकही जागा सोडायची नाही. खाली बसा, खाली बसा, खाली खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. दादा आतच येणार आहे. प्रोटोकॉल नुसार आपण निवांत बसून राहा. दादा आपल्याला दिसणार आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांचे फोटो आपण काढणार आहोत. सगळ्यांना विनंती आहे की आपण जागा सोडायची नाही. आता महिला भगिनी ती गुणांचा वर्षाव करायचा आहे. चला मगाशी सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. एक मराठा, एक मराठा. अरे तुमचं नातं काय? आवाजाला काय झालंय, आवाजाला काय झालंय? आवाज मराठ्याचा आहे. आवाज कसा पाहिजे? वाघाच्या डरकाळीसारखा पाहिजे. संभाजी महाराजांनी माझा वाघ कसा पडला होता? वकील साहेब टार 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 टार. छत्रपती शिवाजी महाराज की. एक मराठा. मनोज तरांगे पाटील तुम आगे बढ़ो. मनोज तरांगे पाटील तुम आगे बढ़ो. मनोज तरांगे पाटील तुम आगे बढ़ो. अरे एक मराठा, अरे एक मराठा. दादांना येण्यासाठी रस्ता करून द्या. कुणीही आडवं चालू नका. दादांना, दादांच्या समोर कुणीही चालायचं नाही. रस्ता करून द्या सर्वांनी. चला या. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे एक मराठा, अरे एक मराठा. मनोज तुम आगे बढ़ो. मनोज तुम आगे बढ़ो. मनोज तुम आगे बढ़ो. त्याच्यावरती दळा सोडून कुणीही यायचं नाहीये. वरती कुणीही यायचं नाही. दादा सोडून स्टेजवरती दादाचे सहकारी आणि दादा फक्त पूजा होईपर्यंत दादाचे सहकारी येतील आणि बाकी इंदापूरचा किंवा इतर कुठलाही समाज मंचावरती येणार नाही याची काळजी घ्या. दैवतच फक्त वरती. प्रोटोकॉल हा प्रोटोकॉल
प्रोटोकॉल पाळा. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय. एक मराठा. एक मराठा. तुमचं आमचं नातं काय? चला स्टेजवरून सगळ्या विनंती आहे बांधवांना. सगळ्या बांधवांना विनंती आहे की स्टेजवरती फक्त दादा थांबतील. दादा सोडून स्टेजवरती कुणीही थांबणार नाही. दादा माहिती आहे. दादा सोडून दुसरा कुणालाही या व्यासपीठावरती फक्त आपलं दैवत या मराठा समाजाचं जे दैवत आहे आणि त्या दैवतासाठी ही जागा आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण स्टेजच्या समोर बसलेल्या ज्या खुर्ची आहेत त्याच्यावरती बसून घ्यावं. आता या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने चला आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं ज्यांनी या इंदापूर तालुक्यामध्ये साखळी उपोषणाच्या माध्यमातून उपोषण केलं. दादांनी आम्हाला त्या ठिकाणी दादा उपोषणाला बसल्यानंतर प्रति उपोषण या इंदापूर तालुक्यामध्ये झालं. ते माझे समाज बांधव फक्त स्टेजवरती येतील कारण त्यांचं खऱ्या अर्थानं त्याग आहे. ते जवळजवळ 7 दिवस उपाशी होते आणि त्यांच्या हातून खऱ्या अर्थानं मी देखील त्यावेळेस नव्हतो. त्यामुळे मीही सत्कारात जाणार नाही कारण तुम्हाला माहिती आहे की मी रद्द होतो. त्यामुळे मीही जाणार नाही. जेवढे जे माझे बांधव आहेत त्या बांधवांना विनंती की दादांचा आपण सत्कार करावा. हे माझे 5 बांधव होते पण ननवरे मला वरती या कुणाचंही नाव घ्यायला मला लावू नका. जे उपोषणाला होते तेवढेच फक्त वरती येतील एवढीच विनंती. चला वरती. बाकी सगळे खाली बसून घ्या. पत्रकारांना जागा द्या. मी मगाशीच सांगितलंय पत्रकारांना जागा द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चप्पल सगळ्यांनी खाली काढावी विनंती. चला फोटो घ्या. आपण फोटो घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्हारे बड़ो हम तुम्हारे साथ हैं. तुम्हारे बड़ो हम तुम्हारे साथ हैं. चला मुस्लिम समाजाच्या वतीने आता त्यांना आज शुक्रवारचा दिवस असल्यामुळे त्यांना नमाजाला जायचं आहे. त्यांची बांधव आहे असतील बराच वेळ थांबले होते आले तर त्या बांधवांनी सत्कार करून घ्यायचा. राहिलेले सत्कार आपल्याला कार्यक्रम संपल्यानंतर करायचे. आज शुक्रवारचा नमाजाचा टाइम असताना देखील हा समाज या ठिकाणी उपस्थित राहतोय आणि दादा आवर्जून तुम्हाला सांगतो जेवढे मोर्चे जेवढे आंदोलन या इंदापूर तालुक्यामध्ये झाली तर खांद्याला खांदा लावून या समाजाने आम्हाला मदत केली. एवढंच नव्हे तर इतका मोठा सगळा अजिबात कुठल्याही समाजाचा जातीचा अजिबात या ठिकाणी भांडण करणार नाही. कुठल्याही मोर्चामध्ये आम्ही एकमेकाच्या ओबीसीच्या मोर्चाचे देखील आम्हाला पाठिंबा आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. थोडा साईडला व्हा. थोडं पाठीमागे सरा. छत्रपती शिवाजी महाराज की अरे आवाज असा पाहिजे. आवाज महाराजांचा आहे. संभाजी महाराजांच्या वादाचा आहे. आवाज सह्याद्रीला धडकला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावरती तो सह्याद्रीला धडकला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की. धन्यवाद. आता व्यासपीठावरती फक्त दादा थांबतील. बाकी सर्वांना विनंती आहे की खाली यावं. आपण आसनस्थ व्हावं. पुढची बसण्याची व्यवस्था आपल्याला केलेली आहे.
बरेचसे सत्कार होणार आहे, समाजाच्या वतीने बरेचसे सत्कार होणार आहे, परंतु आपण आधी कार्यक्रम करून घेऊ आणि नंतर समाजाच्या वतीने जे सत्कार आहेत ते आपण करणार आहोत. एक पार्श्वभूमी थोड्याच मिनिटांमध्ये मी सांगून जातो. खऱ्या अर्थानं मराठा समाजाचं दैवत म्हणजे मनोज धरागे पाटील आणि पाटलांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुमच्या आणि माझ्या भविष्यासाठी मराठा आरक्षणाचा लढा तीव्र होण्याचं काम पाटलांच्या माध्यमातून झालं. मुंबईमधलं जे आंदोलन होतं ते आम्ही समोरून पाहिलं. दादाची अवस्था आम्ही समोरून पाहिली. ज्यावेळेस जालन्याला गोळीबार झाला होता, दादा 5 मिनिटांमध्ये सगळं संपवतो, कारण यांना सगळ्यांना कळलं पाहिजे तुम्ही काय आहात, तुमचा त्याग काय आहे आणि हे दैवत आपलं काय म्हणून आहे. ज्यावेळेस जालन्याला गोळीबार झाला, आपल्या आया बहिणी ज्यावेळेस त्या ठिकाणी हरिपाठ करत होत्या, भजन करत होत्या, त्या माझ्या आया बहिणीच्या ठिकाणी दादाच्या माध्यमातून जे उपोषण चालू होतं त्या ठिकाणी बसल्या होत्या. अरे तुम्ही आमच्या आया बहिणीवरती गोळीबार केला, त्यांना गोळ्या घातल्या, काट्या घातल्या आणि त्यानंतर हा उद्रेक झाला आणि मराठा समाज रस्त्यावरती उतरला आणि मराठ्यांनी दाखवून दिलं की तुम्ही जरी आम्हाला खेकड्याचं उदाहरण देत असला तर जरूर आम्ही खेकडा आहोत, पण आम्ही खेकडा कसे आहोत, आमच्या नागिरी एकमेकाला पकडून. या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं आरक्षण कसं, लढा कसा असावा, मोर्चा कसा असावा हे दाखवून खऱ्या अर्थानं दादांच्या माध्यमातून दादाचं नेतृत्व आणि सर्वांनी काढलेले मोर्चे, या मोर्चाची खऱ्या अर्थानं दखल अख्ख्या जगाने घेतली. असं आमचं हे दैवत आहे. मित्रांनो, 10x10 खोलीमध्ये अरे कोण म्हणतं समाजाचं नेतृत्व करायला मोठी प्रतिष्ठा लागते, मान लागतो, सन्मान अजिबात नाही. मी ज्यावेळेस दादांना पहिले ज्यावेळेस अत्याचार झाला होता, इंदापूरची आमची सगळी टीम दादांच्या घरी गेली होतो. ते मोर्चाच्या ठिकाणी म्हणलं चला दादांचं घर बघावं. अरे माझ्या दैवताचं घर म्हणजे 10x10ची खोली आणि माझ्या 10x10च्या खोलीमध्ये पुढं अंगण असलेल्या त्यावेळेस साधी फरशी होती, साधी शहाबादी फरशी जे म्हणतात त्या पद्धतीची फरशी 10x10 खोलीमध्ये. आणि आमची वहिनी म्हणणारी जी आहे ती वहिनी आपल्या शेतामध्ये मोलमजुरी करणारी आमची वहिनी आणि त्यांच्या माझ्या मित्रांनो चला दादाच्या कुटुंबासाठी आजपर्यंत तुम्ही उल्लेख केला नाही, परंतु आणि त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मुलाबाळांसाठी खऱ्या अर्थानं आपल्याला टाळ्या वाजवायच्या, प्रचंड टाळ्या वाजवायच्या. कारण आपल्याला आणि 1-2 पैसे नाही, आता मुंबईला, पुण्याला, दिल्लीला आपण 1-2 दिवस गेलो तर आपल्या प्रपंचाचं आपल्याला सांभाळता येत नाही. बरेचसे प्रश्न आपल्याला भेडसावतात, पण गेली 5 वर्ष 4 वर्षाला समोर त्याचा पाठीमागे तर सोडा. कारण कोपर्डीचं आंदोलन, खंडापाटी कोपर्डीचं आंदोलन ज्यावेळेस होतं हे दादाच्या माध्यमातूनच ते पुढे आलं. अत्याचार झाला, अन्याय झाला, त्यावेळेस दादानेच तो मुद्दा पूर्ण करणारे महाराष्ट्राला दाखवून दिला आणि त्यानंतर दादाच्या माध्यमातून पुढे आलं. विषय राहून गेला 10x10च्या खोलीमध्ये माझं राहणारं दैवत आणि कशानेच नाणी होऊ शकत नाही, कशानेच ना मान ना सन्मान, कशाचाच ना पैसा ना अडका, माझं दैवत कशानेच नाणी होत नाही. म्हणून ते मराठ्यांचं दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जर मराठ्यांना तुमचं दैवत मिळवले असेल, मराठ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा, जिजाऊंचा खऱ्या अर्थानं वारसा घेऊन कोण चालत असेल तर ते आमचं दैवत आहे. दादा एक शब्द आहे की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये आता तुम्ही सांगणार आहे त्या गोष्टीला मी हात घालणार नाही की आरक्षणाचा लढा कशा पद्धतीने पुढे जाणार आहे, तुम्ही ते सांगणार आहे. पण एक शब्द मात्र देतो, या इंदापूर तालुक्यामध्ये जेवढी आंदोलनं त्या जालन्यामध्ये होतील, तुम्ही आम्हाला जालन्याला बोलवा, मुंबईला बोलवा किंवा भारताच्या कुठल्या कानाकोपऱ्यात बोलवा, आमचा शब्द आहे. या सगळ्यांच्या वतीने आज फक्त 2 दिवस आम्हाला मिळाले, त्यामध्ये काल संध्याकाळी थोडीशी आम्हाला एक चुकीची बातमी मिळाली, त्यामुळे थोडंसं मेसेज आमचं दुपारपासून जवळजवळ 8 वाजेपर्यंत आमचे थांबले. आम्हाला सोशल मीडियाही वापरता आली नाही, परंतु काल संध्याकाळच्या निरोपावरती एवढी लोक आल्या. एकच विनंती करतो त्याला की येणारी या इंदापूर तालुक्यात ना भूतो ना भविष्य अशी आम्हाला मीटिंग करायची, त्याच्यासाठी तुमचा आम्हाला वेळ पाहिजे. कारण तुम्ही असणं आणि तुम्ही येणं म्हणजे आमच्या अंगी 100 हत्तीचं बळ आहे. त्यामुळे दादा आज तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ह्या ठिकाणी आलं पाहिजे. मुंबईच्या मोर्चाविषयी बोलायचं राहिलं, मुंबईचा मोर्चा ज्यावेळेस दादाच्या माध्यमातून झाला ना मित्रांनो, अरे बाबा तो मोर्चा सोपा नव्हता. त्या मोर्चामध्ये विषय संबोधून मोर्चामध्ये माझं दैवत बसलं होतं. नाना तऱ्हेच्या
युक्त्या आंदोलन संपवण्यासाठी झाल्या, परंतु माझ्या दैवाने अजिबात पुढे मागं अजिबात बघितलं नाही आणि तो आरक्षणाचा लढा 100% जिंकला. राहिलेल्या आरक्षणाचा लढा आपण दादा जे सांगतील त्या पद्धतीने करतील. या ठिकाणी पाटलांना विनंती करतो की आपण बोलावं. प्रथम तर सर्वांना विनंती, स्टेजला त्या साईडला आणि ह्या साईडला थांबलेल्या आपल्या सगळ्या बाजूला विनंती, पाठीमागे भरपूर जागा आहे, पुढच्या आहे तिथे सगळ्यांनी बसून घ्या, गर्दी करू नका. दादा आपल्या सगळ्यांना भेटणार आहे आणि दादांनी भेटायसाठी रात्रीचा मुक्काम आपल्या इस्लामपूरला दिलेला आहे, त्याच्यामुळे गडबड कोणी करू नका, सगळ्यांना दादा भेटतात. दादा मला एक महत्वाचा सत्कार करावा असं वाटतोय समाजाला आणि सगळ्या जगाला कळालं पाहिजे की आपल्या मराठा उपोषणापासून आंदोलनापासून आरक्षणाच्या काय मिळालं. आपले 2 मराठा बांधव ओबीसी दाखल्यातून दोघं PSI या पदावर नियुक्ती झालेले शेतकऱ्यांची मुलं आहेत दोघं आणि त्यांच्या आई वडिलांना आणि त्यांचा सत्कार करणं हे आपण कर्मप्राप्त आहे तुमच्या हाताने, म्हणून आज त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करू. सचिन मच्छिंद्र जाधव साहेब तुमचे मातोश्री आणि पितोश्री घेऊन तुम्ही स्टेजवर या दादाच्या हाती तुमचे सत्कार होणार आहे. त्याच्यानंतर प्रवीण कुमार बाळासाहेब पवार दोघेही दादा ओबीसीतून कुणबी दाखल्यावर त्यांची PSI म्हणून नियुक्ती झालेली आहे. थोडं फास्ट झाला. आपल्याला ती महत्वाचं आहे, बाहेर दिसतंय आपल्याला अजून काय फक्त थांबले तुम्ही दादा यानंतर प्रवीण पवार साहेब आले का? पवार साहेब या होतील. माझा मल्होत्रा यानंतर आमच्या तालुक्यातले आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक, प्रत्येक प्रसंगात आमच्या खांद्याला खांद्याला काम करणारे धनगर समाजाचे बांधव या मनोजनांचा सत्कार करण्यासाठी आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन दादाचा सत्कार करावा. दादा यांच्या माध्यमातून तरी हे आम्हाला जेवढे मोर्चे जेवढे आंदोलन झाली त्या सर्व आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तात्या सदैव धनगर समाजाच्या माध्यमातून आमच्या सदैव पाठीशी असतात आणि त्यांच्या माध्यमातून दादांचा सत्कार होतोय. घोंगडी आणि हार देऊन ते सत्कार करतायत, तर मनापासून आम्ही धन्यवाद करून देतो. कारण समाजाला खऱ्या अर्थानं आज मेसेज जातोय की मराठा समाज कधीही जातीवादी नाही. मराठा समाज जो झोडतोय तो फक्त हक्काच्या आरक्षणासाठी, जे आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं, आमचा हक्क दिले आणि जे आरक्षण दिलं त्यांच्याच माध्यमातून आम्हाला देतोय. आणि तात्या धन्यवाद आपले. साईडला ये की जरा
तात्या समोर बघा. माग जरा घे. हो थोडस मागे सर. यानंतर आपण सगळे त्याची वाट पाहताय ते संघर्ष ते मनोजदादांना पाटील आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतील. त्यापूर्वी दादांना मी एवढं सांगतो की आपल्या उपोषणाच्या आणि आंदोलनाच्या दरम्यान आपल्या इंदापूर तालुक्यात कुणबीच्या 6,500 नोंदी दादा आपल्या माध्यमातून सापडलेले आहेत आणि बऱ्यापैकी लोकांचे दाखले निघालेले आहेत. त्यानंतर मनोजदादा आपल्या सगळ्यांना संबोधित करतील. छत्रपती शिवाजी महाराज की मनोजदादांनी पाटील तुम्हाला सगळ्यांना जय शिवराय. खरंच इंदापूर खरंच हमेशा पूर्व होता. या मानवी राजांच्या पवित्र भूमी तुम्हाला अचानक सांगितलं तर या भूमीतले कडवट बांधव अचानक आले. मला नाही गर्दी बघायची सवय झाली तरी मी एवढा आनंदी का आहे की अचानक तुम्हाला सांगितलं की मी ते येतो. मी अचानक त्या नेत्या केलेला भेट देण्यासाठी आलो. समाजातल्या नेत्राला काय घेता येतंय का, त्यांच्याकडे काय उत्पादन आहे. आपण पण गोरगरिबाच्या पोराने शेतीला व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय मराठवाडा विदर्भात केला पाहिजे का, त्यांच्याकडे काय काय उत्पादन आहे ते आपल्याला घेता येतील का, आपल्याला त्याला काय देता येईल का. म्हणून मी का ते त्यांच्या त्या डेअरीला कधीच्या भेट दिली आणि तुम्हाला आता सांगितलं की इंदापूरच्या बांधवांना जाता मी भेटून जातो. इतके अचानकपणा हे होणं म्हणजे खरंच आश्चर्य वाटत आणि मराठ्यांनीच आश्चर्य करावं, बाकीच्याच आश्चर्य करण्याचा दम नाही. जे अशक्य ते शक्य करण्याचं काम माझा समाज 3 वर्षापासून सलग करतो. मलाही वाटलं नव्हतं. मी त्यांना सांगितलं होतं 50-100 जण असले तरी आपण बसून चर्चा करून तुम्हाला वेळ नंतर देतो. इंदापूरला नक्की वेळ दिला बैठकीसाठी येईल. पण आता एक बैठकच झाली ना. मी तुम्हाला सांगितलं बाबा रे दुसरा वेळ देतो, आता दुसरा वेळ द्यायची गरज नाही. तेवढी बैठक तुम्ही घेतलीच ना. मला फक्त जाताना तुमच्याशी बोलायचं होतं, तुमच्याशी संवाद साधायचा होता. काय होत आहे, आंदोलनाच्या वेळेस कुणी उपोषण केले, कुणी साखळी उपोषण केले, कोण सभेचे आयोजक होते, संयोजक होते, कोण स्वयंसेवक होते, कोण कोण आपल्या बांधवावर मराठा सेवक म्हणून काम करतात मला माहीत नाही. मी प्रामाणिक मान्य करत होते कारण एवढ्या मोठ्या गर्दीत नावं लक्षात राहणं, चेहरे लक्षात राहणं ते काय उलट व्हायला. काम करणारे बाजूला लागले तर तिसरेच माझ्याकडे जे ते मान्य केलं पाहिजे. आणि मला काय माहिती नसतं. मी म्हणतो हो तूच आहे. आम्हाला दुसरे म्हणतो याचा काय समज होता हे दिसलाच नाही. आता मला माहित आहे का ते नाही. म्हणून आपण प्रत्यक्ष संवाद केला पाहिजे, आपण प्रत्येकाला भेटलं पाहिजे. आता म्हणून मी ती मोहीम प्रत्यक्ष गाठीभेटीची सुरू केली. करणारे संघांनी केली नाही. यार बोलू नका तुम्ही. मग आम्ही होतो तिकडे पोटात काही सापडत काय तुम्हाला. आपल्याला हे अत्यंत गरजेचं आहे की आपण काम करणारे कोण आहे. कुणी कुणी रातपाट करून मेहनत घेतली. त्याचं कारण असं आहे की आपल्याला समाजाचं आणखी मोठं काम करायचंय म्हणून नुसते मोर्चे काढून आपलं भागणार नाहीये, त्या सभा घेऊन आपलं भागणार नाही. मी तुम्हाला जेवढं काय सांगायचं सगळं तळतळीनं सांगणार. आजकाल
आजकालची दुनिया खूप बदललेली आहे. आपल्याला नुसतं मोर्चाला सभानामा पोट वाढणार नाही. आपल्याला प्रत्यक्ष कृती करणार. आपण जर प्रत्यक्ष कृती केली, काम केलं, तर आपण आपल्या समाजाला पुढे घेऊन जाऊ शकतो. आज तुमच्या नजरेसमोर आहे, न होणारे काम झाले म्हणजे ते 2 बांधवात न करायला लागले, ते समाजाचा भूषण आहे. आपल्याला हे कळवायचं. आपलं घोषणा द्यायचं बस त्या घोषणा दिलाय. व्यवसायाला घोषणा द्यायला आपण, व्यवसायाला घोषणा द्यायला आपण समाजाचे लेखबाळ कधी मोठे करणार आहेत का नाही? आपण समाजाला चांगल्या दिशेने घेऊन जाणार आहेत का नाही? आणि समाज जर एकत्र आला तर त्याचा उपयोग समाजाला झाला पाहिजे, आपल्याला. मग सगळं काम करणार निस्वार्थपणाने काम करायचं नाही, तर माझ्यासोबत राहायचं नाही. आपल्यापासून कोणाचा फायदा होऊ शकत नाही, पण समाजाचा फायदा होणार ते आपण करू देऊ. कारण ते काय येते, काम झालं तर आपल्याला, नाही झालं तर पुन्हा झालं. ते लोकच नको समाजात, कारण त्याने समाज कधीच मोठं होणार नाही. म्हणून आपल्याला तळागाळातल्या समाजाला जर मोठं करायचंय, त्यांचं भविष्य घडवायचंय, तर आपण काम करणारे रात्रंदिवस जे जागले, रात्रंदिवस संघर्ष केलाय, या लोकांची यंत्रणा व्हायचं भाषण खूप गरजेचं आहे. गाव तिथं मराठा सेवक झालाच पाहिजे, या भूमिकेचा आला पाहिजे. तुमची दुसरी बैठकीची तारीख आपण फायनल करू. जायच्या वादाच्या काटाकाटात वाद जायच्या नाही, न जायचं. मराठ्याचा रस्ता असं नाही, मराठ्याच्या रस्त्याने मुंबई अशी बुद्धी बांधली. कोकण आणि कोकण झोके खेळत होते, आणि मग कोणाच्या गाड्या त्याला मराठ्याने अख्खी मुंबई जिवंत केली. मराठी काय करायचं, असं गळून गेलं म्हणजे कोणाला घाबरल्यासारखं गेल्यासारखं अजिबात काम करत नाही. काय वागायचं, कोणाला पाय लावायचा नाही, ज्याला कोणाला घ्यायचं सुद्धा इतकं का ठरवायचं. इंदापूरला तुम्ही मोहीम सुरू करा, गाव तिथं मराठा सेवक झाला पाहिजे. तो कुठल्या पक्षाची संघटनेशी जुळलेला नाही पाहिजे. त्यांनी निश्चित सेवा करावी समाजाची. आणि काय अडचण आहे बरोबर, आपण आपलं राहिलेला विषय आपल्या समाजासाठी दिलं, काय वाईट, ठीक आहे, आपलं वाटलं होईल थोडं, निस्वार्थ वागल्यामुळे आपलं थोडं वाटलं होईल, तर समाजाचं कल्याण होईल का नाही? आणि मग याच्यापेक्षा जीवनातून तर आनंद घ्यायचा आहे कोणता? आज बघितलं तुम्ही ते त्या माऊलीला आणि त्या वडिलांना चालता पण येत नाही. माझ्या आज त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं. उभं आयुष्य कष्टात वेचलं गेलं, उभं आयुष्य नेमलं शिकवण्यात गेलं, पैसाही गेला, नोकरी नाही लागली, आणि आई बापाच्या वाट्याला आलेलं कष्ट जशाला तसंच दारिद्र्य राहील. म्हणून आरक्षणाची अत्यंत आपल्याला गरज होती. आज त्या आरक्षणातून ते लेकर अधिकारी बनायले, आई बापाच्या डोळ्यातलं पाणी आनंदाचं आहे. आपल्याला हे घडवायचं. राजकारणात 4-5 वर्षाचा माणूस घडू आपण, पण समाजात जर अधिकारी घडवला ना, 50, 60, 70 वर्ष टेन्शनच राहिलं नाही. 10 पिढ्या, एक नोकरी लागली ना 10 पिढ्या सुधारल्या. आपण ती करतच नाही. कुठला निवडणुकी लोक तेव्हा पडतं, हे पडतं, कर्जबाजारी होते. त्यामुळे पोरं पोरी प्रशासनात घालायच्या, नोकरीत आपला टक्का इतका वाढला पाहिजे. प्रत्येक कार्यालयात, प्रत्येक विभागात आपले 10-5 पोरं पाहिजे. बाकीच्या व्यवसाय नवळा. म्हणून आपल्याला गरज आहे, आपल्याला भुई धरून काम करायचं. इंदापूरकर लक्षात ठेवा, आपल्याला भुई धरून काम करायचं. आपल्याला तर सभाने बैठकाने समाजात परिवर्तन नाही होणार. आता एक काम त्याच्यासाठी गर्दी लागत होती, त्यावेळेस गर्दी झाली, ते काम पण झालं म्हणजे आज. त्याच्यासाठी लोकांची एकजूट महत्वाची, ती एकजूट झाली, आरक्षण मिळालं. कामून बसेल का, मोबाईल घालायला लागलं का तुम्हाला? आपल्या समाजात जर आपल्याला भुई धरून काम आपण केलं, तर आपण तळागाळातले मराठी उभा करणारे बना.
आपल्याला घरनं घर सुधरत, घरातला अन्याय बंद होईल इतक्या टोकाचं काम करायचं. त्यासाठी गावात तिथं मराठा सेवक पाहिजे आणि एका गल्लीत 2-2 मराठा सेवक टाकायचे. म्हणजे प्रत्येक गल्लीत ते राज्याच्या कानाकोपऱ्यात ते अडचण आपल्याला काही झाली पाहिजे आणि त्या गल्लीत काय अडचण आहेत सांगायला तिथं 2 पोरं पाहिजे जेणेकरून लोक सांगू शकतील माझं दवाखान्याचं काम आहे, माझं पोलीस स्टेशनचं काम आहे, माझ्यावरती अन्याय झालाय, माझी जमीन बळी केली, माझा प्लॉट बळी केलाय, दादागिरी करताय, आपलं कोणी नोकरीला त्याला त्रास द्यायला लागले. त्या गल्लीत ते आपल्या गल्लीतल्या त्या पोरांना 2 मराठा सेवक यांनी गल्लीत जर दिले तर त्यांना सांगा आणि अडचण नोकरीपासून व्यवसायापासून सगळे अडचण येतात. पण प्रश्न सोडवायला कोणीच नाही. आपण लाखोना कुठे एकत्र आलो तर समाजाचे प्रश्न सोडायचे कोणी. त्यामुळे यंत्रणा समाजासाठी आपल्याला उभा करायची आणि 1 वर्षाच्या आत यंत्रणा पूर्ण उभा राहिली पाहिजे. असं गाव नाही पाहिजे की तिथं मराठा सेवक नाही आणि अशी गल्ली नाही पाहिजे की तिथं 2 माणसं नाही आणि ते फक्त गोरगरिबांना सहकार्य करण्यासाठी. खूप वेदना आहेत, खूप समाजाच्या अडचणी मी रोज बघतो. लोकांना फार अंतर्वाणी यायला लागतं. तुम्ही जर इथं गावागावात मराठा सेवक दिले तर त्यांना तिथं काम सांगता येईल. जो तालुक्याच्या सेवकाला सांगत, तालुक्याला नाही जिल्ह्याच्या सेवकाला सांगत आणि त्यांना ते धन्य आहे ना. सगळ्या मदतीला वापरतो तुमच्या, पण प्रत्येकाची अडचण आपल्याला माहीत झाली पाहिजे. ही एकजूट आपल्याला आणखी जास्तीची वाढवायची. त्यासाठी इंदापूरला तुम्हाला ज्या दिवशी बैठक लावायची त्या दिवशी लावा, त्या दिवशी मी येतो. तारीख तुम्हीच ठरवा. बस तारीख तुम्हीच ठरवा. आता आपण सलग बैठका लावायला सुरुवात केली. मला वाटतं आता मराठा सेवकाची पहिली बैठक बरोबरला वाटतं 17 तारखेला करताय. म्हणजे आता 17 तारखेपासून आता हे सुरू झालं. आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात मध्य भागपण अशा ठिकाणी बैठक लावायची आणि मराठा सेवकाच्या लवकर निवडायचा. कारण आपला समाज व्यवसाय करत नाही. समाजाचे मित्र व्यवसाय सुद्धा लागले पाहिजे. काही नोकऱ्यांसाठी काही जण उच्च शिक्षण घेतील, काही खाजगी नोकऱ्या लागतील, काही सरकारी नोकरी लागतील, काही जणांना योजना घेता येतील, काही पोरं आपण व्यवसाय करतात. म्हणजे जर समाजाचा व्यवसायाकडे गेला की मग मागं नाही आहे. सगळं आपलं आहे. शेती आपली, उत्पन्न आपलं, दुसऱ्याची जबाबदारी झाली आणि सगळं आपलं आहे आणि आपण आळशीने चालू. आपल्याला आपण थोडीचे आपण फुगीरले. आपल्याला कोणी पाटील म्हणलं 50 कप चहा सांगितलं ते तुम्ही थोडं मोठ्या प्रतिष्ठेतून बाहेर या. समाज मरू देऊ नका. समाजाचं वाटणं होईल असं आपण कुणी वागू नका. आपण ह्या मोठ्या प्रतिष्ठेतून बाहेर. आपल्या समाजाचे पोरं आळशी बनायला लागले. चौकात पारावर आपले पोरं विनाकारण त्यात काम करा ना. 1000-500 रुपये घरी कष्ट करून कमवू. तुम्ही ट्रॅक्टर चालवा, जिपा चालवा, टेम्पो घ्या, ट्रान्सपोर्टला लावा. तुम्ही कोणता व्यवसाय करतात ना तो टाके ना. 1 वर्षभर टाका की दुसऱ्या वर्षी बंद असं अजिबात करायचं. चिकाटीनं लावून करायचं. मी घरला चिकाटीनं लावून सगळे म्हणत होते मराठा आरक्षण होते मिळतच नसतं. म्हणलं मिळत नसतं. आपल्याला तसं गेलं तर आपण तेच करतात. म्हणलं मग मी घेतच 58 लाख मध्ये म्हणजे जोग नाही भाऊ. 3 कोटी मराठा आरक्षणात जाऊ शकतो. आता हैदराबादचा गॅजेटियरचा जे आहे आता टेन्शन नाही. 1 दिवस सुरू होईलच. प्रमाणपत्र निघाले. आता राहिला सातारा संस्थांचा विषय. त्या गॅजेटियर मध्ये मला माहिती मिळाली की 15 लाख नोंदी आहे. 15 लाख नोंदी जर त्याच्यात आपल्या 42 लाख मराठी नुसते एकट्या पश्चिम महाराष्ट्राला कल्याण. फक्त आपण एकमेकावरती विश्वास ठेवायचा. कोण काही बोंबललं ना त्याच्यावर विश्वास ठेवू नका. समाज संपल बरं. हे लोक संपीत आहेत. निष्ठेने काम करणारा कसा टाकला व्हायचा आणि त्याला मागं सांगायचं. हे ताकदीनं काम सरकारकडूनच केलं जातं. मराठ्यांच्या अंगावरती घालायचं हे सरकारकडूनच काम केलं जातं. पण आपण विश्वास नाही ठेवायचा. आपण गरीब लोकांनी आपल्या गरीबावर विश्वास ठेवायचा आणि आपण ही लढाई जिंकायची. अजिबात कोणाचं ऐकून आपण आपल्यात फूट पडू दे. नसतं समाजाचं वाटोळ होऊ दे. हे नवीन चित्र आहे. मला तर रोज माझ्या मागं
4-5 जण आहेत. दर दिवस त्याचं बोलत झालं की इकडची टोळी उभा राहते, इकडची टोळी गेली की ती राहिली, टोळी त्याच्या जवळपास संपेतच आणली, टोळी सध्या जेलच सगळं. तिला जेलच जातो, मी येत नाही. आता काल काय मला पत्रकाराला विचारलं म्हणजे तुम्हाला गोळ्या घालणार आता काय गोळ्या, आता काय सांगा तुम्हाला मायमावाला बसल्या नाही तुम्हाला कसा यायलाच राहते ते तुम्हाला होतो गोळ्या कसल्या असतात बघायच्या नुसतं येतच समोरून नाही गिरीला कसं पडत का गरीबाच्या म्हातारीनं काम करतो ना सहन नाही होत. हे बघा याच्या पाठीमागचा अजेंडा वेगळा, दाखवायचं वेगळं, करायचं वेगळं. मला समाजापासून लांब करायचं, मी घाबरून तरी लांब गेलो पाहिजे, नसता मला मतदान करायचं, खोटे आरोप करायचे आणि याला बाजूला घालायचं. म्हणजे माणूस समाजाला काम करणारा राहायला नाही पाहिजे. का जो इमानदार आहे आपल्या जवळ धरत नाही, का जवळ धरायचं? सरकारला, दुकान चालवणारा, दुकानदाराला, मराठीच्या जीवावर पैसे कमवणाऱ्याला का जवळ धरायचं? समाजासाठी निस्वार्थपणे काम करा हे समाज मंडळावर घे, कारण मी निस्वार्थपणाने समाजासाठी काम केलं. समाजाची करा, आपल्याला 17 संस्थांचे पण घ्यायचे. त्याच्यामुळे आता आपल्याला पुन्हा उठाव करायचा महाराष्ट्राला पुऱ्या, कारण आंदोलन कधी टिकले रोज माहित नाही. जिथं कुठं आंदोलन असत राहिलेल्या मागण्यासाठी सगळ्यात ताकदीने येणार का सगळे एक दिवस सांगा. तुम्ही असं मी भेटत नाही राहू कोणाला. तुम्हाला नुसतं मुंबईत चला म्हणलं असे कोणाच्या आला तुम्ही कोणाला सुधरत नव्हतं. आज त्या मुंबईला होतं ये माझ्या जाऊ दे ते जर काय करावं भाकरी तुम्हाला नाही गेले ते सरकार तुम्हाला नाही गेलं. सरकार भाकरीला गेले ते तिगलं पडले का त्यांना लोक बेकार मराठी करावे नुसत्या भाकरी आणा म्हणलं तर इथं मुंबईत भाकरी बसत नव्हतं. खरंच नतमस्तक असा समाज होणे नाही. खरंच मराठी समाजात भयानक येतो. पुढच्या बैठकीत तुम्हाला जिथं घ्यायची तिथं घ्या, पण सांगितलेले सिस्टम प्रमाण मला आता काम उभा करा. सोलापूर जिल्हा तुमचे सगळे तिकडची बैठक तुम्ही सगळे लावून घ्या, कोणत्या दिवशी लावायची बघा. कारण सोलापूर जिल्ह्याची एका जागेवर मध्यभागी घ्या म्हणजे सगळ्यांना अडचण येणार नाही यायला जायला. मला वाटतं पंढरपूर काहीतरी जवळ भरताय असं म्हणते. पंढरपूरला टाकून द्या पूर्ण जिल्ह्याची बैठक, पण बैठक सोलापूर काय सांगायची गरज नाही. सोलापूर आणि तुम्हाला इकडं तालुके जवळ करा म्हणजे इंदापूरला 8 मध्ये तालुका अशी ही बैठक करा. पुणे जिल्ह्याला 2 टाकू आपण. पुणे जिल्ह्याला 1 बैठक नको 2 टाकू. मग तुमच्या अलीकडचा भाग जेवढा येतो एक 4-5 तालुक्याचा तुम्ही एकत्र घ्या. त्याच्यात आपण पुढे दिशा ठरवू. आता जर सगळं सांगितलं तर मग पुढं मजा येणार नाही त्याच्यात काय विषय काय नाही. आणि असे आरोप करणारे खोटे बदनामी करणारे हे लोक समाजात सरकार वाढवायला लागले. त्यांच्यावरती बारकाईने लक्ष ठेवा. आणि कोण धमक्या धमक्या देत आहे ना त्याचा त्या दिवशी सांगितलं तो फक्त मार तो मारलं त्या दिवशी ते सांग मराठीत आपण जर दगड नाही आला ना दाताने फोडून दगड फोडते बघ दाताने फोडून. आणि तुला दाताने आमच्याच गावातून जाणार आहे त्याला या भागाला तो असं तर मध्ये जाताना मराठीत रस्त्याला तुम्ही गोळ्या घालणार आणि फक्त घेऊन आमचे मी कोरडीच घेऊन थांबणार त्या रस्त्यात. तू काय टेन्शन घेऊ नको का त्यांचं ऐकत त्यांना खायला मिळत होतं ना. गोरगरिबाच्या प्रॉपर्ट्या जप्त करता येत होत्या, खंडाने गोळा करता येत होत्या. ते मंदिर तसं नंबर नाक चालला होता, तशी दहशत चालली होती. सगळा मास मी त्यांचा उतरल्यामुळे ते माझ्यावर चालायला लागले. त्यांच्या मनासारखं होत नाही या आणि होणार पण नाही. बिलकुल अजिबात होणार नाही. मराठीवर महाराष्ट्रात कुठं अन्याय झाला ना तुमचा पूर्व म्हणून सगळ्यात अगोदर वाद झालेला मिळाला. त्यामुळे तुम्ही त्यांचं टेन्शनच घेऊ नका. आणि त्याला फक्त येऊ द्या, त्याला कधी बी येऊ द्या. आणि महाराष्ट्राचा पंचायत वापरायचा येऊ द्या, त्याच्या त्याला महाराष्ट्रात फिरायचं नेता सांगायचा. त्यांनी आपल्यावर ते वाद केला की आपण
पुढं सोडून द्यायच्या नांदे आणायचं बंद झालं. आपल्याला काय झालं त्याच्या बी नेत्याला मुंबईत फिरायचे, पुण्यात फिरायचे, तुमच्या इंदापूरकडे बी यायचंय, सोलापूरकडे बी यायचंय, सांगली साताऱ्याकडे बी यायचंय. त्याला पुण्यात यावं लागणार आहे, संभाजीनगर अहिल्यानगरला जावं. तो फक्त सापड मराठा, त्यांना अक्कलच नाही. आपण कोणत्या दिशेनं त्यांचा समाज घेऊन चालू आहे. यांच्या 10-5 लाभार्थी टोळीमुळं त्या समाजाचे किती हाल होतील. कारण मराठा संख्या लहान नाहीये. मराठा एका बिघाड्यावर काय करतील त्यांच्या डोक्यातच नाहीये. ते फक्त लाभार्थी टोळी अख्ख्या समाजाला विकसित करायला लागली. कारण हे वाचावाचं बोलणार पहिल्यांदा त्या समाजावरती लय प्रेम करायचा मराठा समाज. या लाभार्थी टोळीच्या ह्या असल्या नालायकपणामुळं आपले लोक त्यांना कोणाला जवळ करणार आलं. कारण तू गुन्हा करणारच त्या लाभार्थी टोळीची कुणाचा पण खून करणार. आता मला परवा कळालं की त्या परभणीला शेतगावला धनगर समाजाचा पोरगच मारून टाकला. लाभार्थी टोळी इथे ते इस्पिटला सांगितलं अटक करा त्या पोलीस नसता ते तर परभणीला परत बघा तुम्ही म्हणता काय झालं. त्यांनी सांगितलं नाही ती आरोपी अटक होणार. मी तर तेवढ्या कामच केलं नसते ना. मी मराठीतच केले असते. फक्त माझ्या पुढेचा प्रकरण उचलला असता का मी जातीमध्ये असतो. आई बहीण वाटली मला. माझ्या समाजात संस्कार आहे. कोणाची आई बहीण असले तिच्यावर अन्याय झाला तर आपण तिच्या बाजूने उभारायचं. ती मराठीची शिकवली. आपण त्याचा ज्या साईड निवडून मुख्यमंत्र्यांना त्याचं काम करायला लावलं. जातीमध्ये तुम्हाला समोर होते तिकडं. पण ते थोड्या टोळीमुळं त्यांची अशी परिस्थिती घाललेली आता भयानक परिस्थिती झाली. पैसे खर्चाने राहिले. खंडाने वसूल करत मराठा घेत नाही राहत. खंडाने मागे राहिले मराठा वाटत उचली का घेतच नाही त्याला. पुण्यात बीड जिल्ह्यात मराठा मोदीतच नाही. बांधत फोडले तरी भेट नाही. पुढे अडवलं तरी भेट नाही. एकाला अडवलं तरी आपली जी क्षमता ठेवायला लागली लढाई तिथून पाठीमागं तसं नव्हतं. त्यांचेच अधिकारी तेच खोट्या केसेस करणार, तेच खोट्या केसेस गुंतणार, पैसे मराठ्यांना धमकून घेणार, मराठ्यांच्या जमिनी बळी देणार. किती दिवस चालणार आहे हे तिला मान्य नाहीये. किती दिवस चालणार. मराठ्यांनी ठरवलं आता एक स्थिती राहील आणि हे आता काय राहणार आहे. हे जितके वळवळ करते ना तितके संपणार आहे. आणि मी तर त्याला घातले सोडतच नाही. त्याला तर सडी याला सगळ्या फक्त याच्या त्यावावरती सावध राहतात. हे दाखवतेच वेगळं आणि आपण करून घेतेच वेगळं. त्यामुळे समाजाने हुशार होणं गरजेचं आहे. आपल्याला आता इथून पुढची बांधणी चांगल्या प्रकारे यंत्रणा करा. बांधणी नाही परत एकदा सांगतो मालक नाही बरं का कोणी माया असेल नाही तर मग अवघड आपल्या मराठा मालक केला की ते कोणालाच मोजित नाही. आपल्या सगळ्यांनी आपण नौकर म्हणून आपल्या जातीचं काम करायचं आणि नशिबाने आपण ते जातीचं नौकर म्हणून काम करायचं भाग्य आपल्याला लाभलं. काय करायचं मला खूप काय करायचं पुढवून येण्यापेक्षा समाजाच्या हातात हात घालून येऊ, समाजाच्या डोक्यावर हात फिरू, समाजाला मायाचा आधार देऊ ना आणि समाज मोठा करू. त्याच्यात काही आनंद आहे. तुम्ही अंतरवाले देताय, तुम्ही आयुष्य बघता. प्रत्येक लेकर तुझं नोकरी लागणार इतकं आयुष्य सार्थकी लागलं असं वाटतं. मोठमोठाले अधिकारी व्हायला लागले तेव्हा आनंद घ्या ना तुम्ही. गावाच्या लोकांच्या, तालुक्यातल्या, जिल्ह्याच्या लोकांच्या समस्या सोडवायच्या तेव्हा हसत घरी गेला पाहिजे. काय नाही मोठे मनात काय राहिलं. कोणीतरी आपल्याला अध्यक्ष म्हणावं, कुणीतरी आपल्याला काहीतरी पद द्यावा. काय नाही राहिलं त्या खोट्या प्रतिष्ठेत आपला अर्धा आयुष्य त्याच्यात गेले. त्यापेक्षा समाजाला दिशा देऊन आपण समाज किती मोठा करायचा याच्यासाठी माझं एक म्हणणं आहे शेवटचं आणि सगळ्याकडे नाही जबाबदाऱ्या प्रत्येकाकडे. इथून पुढचं आयुष्य माझा समाज मोठा करण्यासाठी तुम्ही द्यावं. समाजाला तुमची गरज. एवढा जरी शब्द तुम्ही समाजासाठी आज या बैठकीतून घेऊन गेले ना खूप झालं. माझ्या समाजाला तुमची गरज आहे. इथून पुढचं आयुष्य तुम्ही निस्वार्थपणे समाजाचं कल्याण करण्यासाठी द्यावं. तुमचं थोडं वाटोळ होईल पण समाजाच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण होईल. आणि ती पुढं देईल द्यायचं असलं ना
तुम्हाला देव कुठेही देईल. समाजाला धोका देऊन एक रुपयाही आयुष्यात कमवू नका. समाजाशी फिकुरी करून गद्दारी करून ते पैसे कमवून आपल्या लेकरा बाळाला त्याचा अन्न खाऊ घालू नका. कारण नेत जर फिरली तर क्षणाचं होतं ते नव्हतं करत. आपण कष्ट करून कमवू पण समाजाचं मान टाकू, समाजाचं रक्त ऐकून समाजाशी गद्दारी करून एक रुपयाही आयुष्यात कमायचा नव्हता. कारण ते हा इतके लागतील. कारण समोर समाजाचं वाटलं झालेलं असतं त्यामुळे शापशिवाय पडतात आपल्याला. समाजाने आपल्या खांद्यावर जबाबदारी टाकलेली असते की तुम्हीच आम्हाला आता सगळे जण मिळून पूर्ण करणार आहे. आणि आपण जर एकाएकी फुटलो ना तो समाज सगळा सोशल मीडियावर बोलणार असतो, सगळा प्रत्यक्ष येऊन बोलणार असतो, पण ज्यावेळेस तो हृदयातून शापशिवी देतो ना ती माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करतो. हृदयातून दिलेला शापशिव्या हे पूर्ण समर्थाचं आयुष्य उद्ध्वस्त करतो. त्यामुळे समाजाचा आशीर्वाद घ्या. समाजाला आशा वाटू द्या की हे आता बदलले, हे आता पहिल्यासारखे राहिले नाही. यांनी सगळ्यांनी ठरवले इथून पुढचं सगळं आयुष्य निस्वार्थपणानं समाजासाठी द्यायचं. समाज उंचीवर न्यायचा आहे. तो समाज उंचीवर गेला तो समाज तुम्हाला गरीब राहू देणार नाही. मग समाजाला चोरू समाजाला धोका देऊन खायची गरजच नाही, काहीच गरज नाही. खरं सांगतो तुम्हाला हे समाज तुम्हाला कधीच उघडं पडू देणार. मला पडू दिलं का तुम्ही उघडं? अरे नुसतं कळालं ना अमुक अमुक काय करणार आहे, धोका देणार आहे. मारणाची गर्दी होती अंतरवाली. मिळत जेव्हा अंतरवालीकडे लोक निघाले मिळत एकनिष्ठ राहिलो, प्रामाणिक राहिलो. तुम्हीच साक्षीदार आहेत सगळे. तुम्हीच कधी जोपर्यंत माझं ते ऐकायला मिळालं. हेच प्रेम तुमच्या सुद्धा समाज करेल. फक्त माझा एवढा शब्द आहे माझ्या समाजासाठी तुम्ही इथून पुढचा आयुष्य समाज आणि समाजाचे लेकराला मोठं करण्यासाठी द्यावं एवढंच मागतोय. तुम्हाला काय मागायचं? इथून पुढचं आयुष्य द्या समाजाला. इथून पाठीमागचं आपण करून बघितलं तरी आपण तिथं केलं तरी तिथं, नाही केलं तरी तिथं. उशिरा पेटल्या का आपल्याला गरम गडी आता शिकायला एखादा. आपला आयुष्य जर आपल्या समाजाला आपण दिलं ना बरं काय अडचण आहे. उदाहरणार्थ इंदापूर मध्ये 50,000 मराठी किती आहे मला माहित नाही पण धरून जा 1,20,000 इंदापूर तालुक्यात. 1,00,000 जण काही म्हणतात तसा तर 1,00,000 इमानदार आहे, 1,20,000 इमानदार आहे. पण त्यातले निस्वार्थ 100 भेटू शकत नाहीत का? 1,00,000 जर कल्याण करायला 100 जर बाहेर पडले ना प्रत्येक गावातून एक समाजाचं आयुष्याचं कल्याण झालं. आयुष्याचं फक्त स्वार्थ बाजूत ठेवा आणि मी म्हणतो ठेवा. तुम्ही म्हणताना आपल्याला दोन कसं सांगितलं येईल त्याशिवाय सुधरत नाही. काय करू? मीच समजा स्वार्थ झाला असतो तर तुमचं किती वाटलं झालं. मी तुम्हाला का सांगतोय निस्वार्थ ठेवा. समाज घडू पुरा पुरा समाज घडू. मी जर समजा कदाचित पैसे घेतले असते आणि एखादा पद घेतला असतं माझ्या समाजाला सोन्यासारख्या समाजाला खाली मान घालून जगावं लागलं असतं का नाही? किती मूर्ख मग मी. सोन्यासारखा इतका उच्च इतका बलाढ्य समाज मी त्याला कधी नाही कोणी मान खाली घालायला लावले. त्याला मी मान खाली घालायला लावलं. कशासाठी? फक्त पैशासाठी पदासाठी. आणि तुम्हाला जाहीर करतो काय दिलं नसतं काही पण दिलं असतं पण पुन्हा मग समाज उभा राहिला नसता कधी. मी सुखी राहिला. पैसे भेटले असते, पद भेटले असते, आनंदाने जगलो असतो, बंगला बांधला असता, गाडी घेतली असती. हीच उद्देश होता का मग? समाजाला वरपळायचं, समाजाच्या लेकरा बाळाचं आयुष्य जाळा ठेवून द्यायचं.
आणि मी मात्र सुखी राहायचं. हे मराठा समाजाचं काम नाहीये. मराठा समाजाला त्याच्यासाठी माझ्या खात्यावर जबाबदारी नाही टाकली. मी सुद्धा सांगतो, ज्या समाजानं माझ्या खात्यावर जबाबदारी टाकली, प्रामाणिकपणाने इमानदारच खाणार आहे शेवटपर्यंत. इमानदार गद्दारीचा काढा नाही. आणि मी म्हणून तर कशी इमानदार राहणार, काळजी करू नका. बोलणारे किती दिवस येतात मला चांगलं माहिती. 15 दिवस, महिनाभर, 2 महिने बोलत गळून जातं, पुन्हा दुसरं येतं. कारण तुम्ही त्याला इतके घाण घोड्याला का घालू, त्याने 2-3 घोडे ऐकले की त्याची आधी जिरत. आपले बी कोणते इतके बेकार शेड येते, पुढं बसत बा खाली बसत बागडीत बसत काय होईल, बहुत शीट आपण देतो, 2 दिवस भाकरच खात नाही मला. आपले बी कच्चे नाही. कारण ना तुम्ही तसे पैसेच नको ना. आता काहीला सवय लागेल त्याला मी काय करू शकतो. मला इमानदारीने काम करून मी समाज मोठा करतो आणि त्याच्यात जरी करून पैसे कमवायले, ते पैशाची लेकर मला घालू नका. कधीही जय येणार नाही. कारण समाजाचे तळतळाट बेकार असतो. आज 6-6.5 करोड मराठा समाज सगळ्यात नाशाला आहे. तुमच्याकडून आणि तुमच्याकडून. हेच इमानदारीला पूरक समाज खूप पुढे नेतो. त्यांना वाटत आरक्षण मिळणार नाही, ते आरक्षण मिळून दिलं. आता दुसरं काम आपण समाज व्यवसायाकडे घेऊ, यंत्रणा मोठी उभा करू. ज्या दिवशी यंत्रणा होईल त्या दिवशी हे काम उभारायचं. कारण हे काम लहान नाही. बोलणं खूप सोपं असतं. समाज ज्या वेळेस आपल्यावर जबाबदारी टाकतो त्या त्यावेळेस पुढे देतात. समाज द्यायला कमी नाही पडत, काही द्यायला तयार, फक्त करणारा इमानदार. म्हणून गावागावातले, तालुक्यातले, जिल्ह्यातले, राज्यातले, कानाकोपऱ्यातले पोरं एकत्र येऊन इमानदार पोरं प्रचंड मोठी यंत्रणा उभा करू आणि त्याच्यातून समाजाला व्यवसाय करतो. समाज नुसतं मागावं लगेच द्यायला तयार. आपण नुसतं त्यांना म्हणलं ना 500 द्या, 1 कोटी लोकांनी टाकले तरी 1000 कोटी रुपये होते. 500 द्या म्हणलं तरी तेच आपल्या समाजाच्या लेकरं जर आपण व्यवसायात दिले, सुधारले की पोरं. समाज सुधारणं म्हणजे काय? पुढे न्यायचा म्हणजे कसं? फक्त पैसे घेणारा पण इमानदार पाहिजे. त्याला ते 1000-500 कोटी रुपये त्याच्यावर पळू. त्यामुळे पैसे आपल्याकडे घ्यायचे. काही जण मुळे तसे देत आपल्या गावात जवळ झालं तिकडे ते पैसे गावात ठेवू. मी आंतरराज्य आंदोलन करताना सुद्धा आमच्याकडे कधी पैसे नाही घेतले, गावात त्याला फक्त ठेवले. कारण आम्ही मोठ्या सभेच्या टायमाला आपली जे 2 कोटी समाजाची सभा झाली त्यावेळेस 123 गावांना महाराष्ट्रातल्या समाजाची सेवा करायचं असं ठरवलं. आपण महाराष्ट्राला पैसे नाही मागत. आपला समाज आपल्याकडे येतो आणि आपण सेवा करतो. गोदापट्ट्यात 123 गाव, मला वाटतं 22 का 21 गावात ती सभा झाली. बाकीचे पैसे तसेच शिल्लक राहिले गावातल्या लोकांकडे. इतके पैसे दिले लोकांना आणि तिथं काही लोक कोणी घेऊन पैसे आणून टाकत वापस पाठवल्या. खायचे असते तर तुमच्या पुढं कशा खोटं बोलू दे. काय नाही, तुम्हाला पोतं भरून पैसे आणून दिले ते त्याच्या घरी नेऊन टाकायचं. तुम्हाला काय नाही लागणार आहे. 1 रुपयाला शिवलं नाही. हो, 1 रुपया शिवलं नाही समाजाचं. 1 रुपया आयुष्यात घ्या. तर मला असं काही कमी आहे का? बघा किती नशीबवान आहे. मला असं काही कमी आहे का? गाडी नाही तर गाडी बसायला रोज येईल. पोलिसांना नंबर विचारला गाडीचा, आज काय नंबर आहे, वर काय नंबर सांगता येत नाही. कारण आज लगेच बदललेला असतो. दुसराच मराठा गाडी घेऊन येतो. मोठ्या गाडीत बसा, बस ना तिथं टाकायचा, माझं काय तिथं टाकायचं. त्याला पाठी गाडी त्याला आधी सांगत होतो तिथे टाकतात नाही तर गाडी आम्ही थोडीशी राहा. परत आमची पंचायत आम्हाला परत 100 गोळा करायला देतो. आणि एखाद्याला मागवलं माझ्यासाठी केलेली त्याजवळ काही नाही घ्यायला द्यायला. समाज मला असं काय कधी करू देतो. हाक मारली उभा आहे, मुंबई जायचं लगेच उभा आहे. आता मला दिल्ली जायचं ते म्हणजे फक्त काय सांगा तुम्ही.
आम्ही ट्रकच घेऊन येणार आहे. म्हणजे रेल मी म्हणतो रेल येताना ते म्हणते ट्रक घ्यायची. ते म्हणते झोपाची अवस्था होते मग ताण होत नाही. आपल्या भाकरी पीठ ते घेतं सगळं बाजरी ज्वारी ते ताप नाही राहत. रेल येतो अवघा होती ती. मग आता हे मोठे 29 तारखेला ट्रकच घ्यायचा अंदाज दिसतोय. आता तिकडचे मराठीमध्ये तुम्ही जर ट्रक घेऊन आले तर आपली तिकीट दिसणार नाही. मग ट्रक उभारून बघ. कारण तिकडचे आपण त्याला भेदरपान लागले मुंबई बघितल्यापासून. हे जर तिकीट आले तर का दिल्ली बघायचं नाही का? दिल्ली बघायला नाही पाहिजे का आपण? सगळे दुनिया बघते राव. हे सगळे दिल्लीला येतात का? इतके हो म्हणलं होतं मला झाला दिल्ली या काय घ्यायचं कोणी एवढं येतं तालुक्याचे दिले पुस्तक. आपण आपला इतिहास बघितला पाहिजे. आपल्या राजाच्या कुठपर्यंत गेले, आपल्या राजा कुठपर्यंत घडले पाऊल म्हणा बघितलं पाहिजे. नाही तर त्याला सांगावं लागतं मुंबईला कोण आहे, दिल्लीला कोण आहे, एवढं काम होतं. आपण स्वतः हुशार, घराघरातला समाज हुशार करा. घराघरात सगळ्यांनी सावध आणि सगळ्यांनी व्यसनापासून लवकर लांबतात. दारू पे जाऊ नका काय. दारू पेलं का कोण काय बोलत नव्हत्यानंतर मेळ सुद्धा लागत नाही. आम्हाला फोन करतात 9 वाजता रात्री. तिनं फोन त्याच्याकडे अरे मी त्याला ओळखतो पेल्यावर कोण म्हणते सकाळी परत म्हणते काही चुकलं का हो माफ करावं मी बोललो होतो. म्हणजे 5-50 गोड्या लावले तर कोण म्हणतो कोण दारू पासून लागणार आहे. आपल्या कुटुंबात वाटलं होतं तिथं पेटत कोणी नाही म्हणणारे जास्त गोड खात्यात बरं का. कारण ते पेत नाही तेव्हा काही म्हणणार नाही. ते पेतो तेच नाही म्हणतो मी नाही. दारू पिऊ नका. तुमच्या पाय पडतो. आपल्या कुटुंबाचं वाटलं होतं पाहुणे रावळे मित्र गावकरी सगळे नाव ठेवतात. आपलं संसाराची बरबादी नका करू. सगळ्यांनी रस्त्यापासून लांबतात. एकामेकाला बांधा फोडू नका. रस्ता नसेल शेताला तर रस्ता द्या. पूर्वीचे जर भांडण असते आपल्या जाता मिटून टाका. वर्षातून मिटलं म्हणायचं आमचं भावकीत काय नाही. एक जण लहान काय फरक नाही पडत. तो रक्तासाठी आपण आपलं आपली शक्ती आपल्या विरोधात किती दिवस बाहेर घालायचे. आता समाज संपायला लागले ना लोक. त्यांना माहिती आहे कुठे यांच्या वाद लागले की 2-2 पिढ्या वाद करते. ती मन पूर्ण टाका. मराठ्यांच्या 2-2-3-3 पिढ्याचं वय जे आता मराठी बदलले ते सोडून दिलं. पोटाचं मिटून घेतलं. काय होत नाही. कुणी मारला असेल तुम्हाला तूच देणे. तू त्याला कुणी मारला असेल तूच देणे. भांडण झालेच असते तर भावाच्या एकमेकाला काठी आणली असेल काय फरक पडत नाही ना. आपण आपल्या माफी मागितली. दुसऱ्यामुळे झोपायचं नाही. अजिबात नाही. थोर जाती पुढं स्वतःच्या रक्तामासाच्या लोकांपुढं झुकून माफी मागायला काय आपण. राजकारणासाठी भांडणं झालेली असतील. दुसऱ्यासाठी तो वैर बनला. मी जास्त सांगायचं आहे. मी त्यावेळेस त्या साहेब चुकलो होतो. मी तो माफी मागतो आपल्या ती केस मिटून घ्यायची. वय सोडून द्या. आपल्या वय नको परत पुढे जातो नसता. पुन्हा आपल्या वयाचा फायदा आपले शत्रू करतील. आता एकमेकाला शिकवा. तुमचं पूर्वीचा वाद झाला तर मिटून घ्या. कोणाला रस्ता नाही रस्ता द्या. कुणी कोणाच्या बांधत बोलू नका. कुणी व्यस्ताकडे जाऊ नका. व्यवसाय कोण करताय त्याला साथ द्या. तरच तर कोण पुढे जातील ना. त्यांनी व्यवसाय टाकलाय कशासाठी. तुम्ही दुसऱ्यातून विकत घ्यावं म्हणून का. आपण मोठे करायचे शिका. आपला व्यवसाय कोणता आहे त्याच्याकडून घ्या खरेदी करा. ते मोठं होईल. त्यांनी एखादा आपल्याला उधार दिलं त्याचे पैसे देत जा. नाही तर आपल्याला घोडीच येत. एखाद्या जर उसने पैसे आपल्याला दिले तर आपण 2 वर्ष पैसे देत नाही त्याला माघारी. तेव्हा त्या गल्लीतून आला आपण ह्या गल्लीतून जातो. तेव्हा डुबतो आपण डुबतो. त्यांनी उधार दिलं त्याची उधारी द्या. म्हणजे दुसऱ्या वेळी तुम्हाला 1 महिन्यात त्याचे 2 महिन्यात द्या पण द्या. समाजात रूप वेगळी करू द्या. कोणाला ट्रॅक्टर नाही नांगरायला देत जा.
कोणाला दवाखान्यात जायचं आपल्याला गाडी आहे ना, गाडी देत जा. आपण कुठे वाटायचा सोडून द्यायचा. कुणाचा ऍक्सिडेंट झाला मदतीला जाऊन त्याला हॉस्पिटलला न्या. समाजावर अन्याय होतोय का, खोट्या केसेस होत्यात का, तिकडे बारीक लक्ष देत जा. आपले समाज व्यवसाय करणार आहे त्याला कोणी त्रास देत आहे का? आपल्या नोकरदार वर्ग आहे त्याला कोणी त्रास देत आहे का? बारीक लक्ष ठेवायची का? त्यांचं लक्ष आपलं नाही. आपल्या बायकोला नोकर अडचण येते का? पुरी बाहेर शिकते त्यांना काही अडचणी असतात. आपण बारीक लक्ष द्यावा. आपल्या शिक्षकाला काही त्रास आहे का? आपल्या डॉक्टरला काही त्रास आहे का? आपल्या वकिलाला, आपल्या इंजिनियरला, आपल्या पोलीस मध्ये, महसूल क्षेत्रात आहे, रेल्वे क्षेत्रात आहे, जलसंपदामध्ये, कृषीमध्ये जेवढे क्षेत्र आहेत त्याच्यात आपल्या लोक त्यांना काही त्रास आहे का? गरिबांनी त्यांच्या मदतीत जातात. त्यांनी सुद्धा राजकारणी मराठ्यांनी, उद्योगपती मराठ्यांनी, व्यावसायिक मराठ्यांनी, नोकरदार मराठ्यांनी त्यांनी सुद्धा गरिबाची काही अडचण आहे का? त्याला काही वेदना आहेत का? मी अधिकारी आहे तर मग मी गरिबाचा प्रश्न सोडतो. हे सुद्धा अधिकाऱ्यांनी काम करा. आता आपण एकमेकाला साथ द्यायचं शिका. नसतं अधिकारी करीत नाही गरिबाचं काम, मग करीत नाही त्याच्या मदतीला. दोघांनी एकमेकाला सहकार्य करायचं शिका. आपल्या जवळ जे आहे ते आपण समोरच्याला दिलं पाहिजे. माझ्याकडे देण्यासारखं आयुष्य होतं, माझ्याकडे या समाजाला देण्यासारखं काहीच नव्हतं. माझ्या लक्षात आलं माझ्या समाजाच्या गोरगरिबांच्या पोराबाळाच्या खूप अडचणीत वेदना आहे. मी देऊ काहीच शकत नाही माझ्या समाजाला. मला तळमळ खूप आहे. सहनही होत नाही समाजात झालेला नाही. पण देण्यासारखं माझं काय नाही. मी उघड्या डोळ्याने त्याच्यावर चालण्यात बघू शकत नाही. पण प्रामाणिक तुम्हाला मायबाप मानला की समाजाला प्रामाणिक सांगतो माझं तुमच्याकडे तुम्हाला देण्यासारखं काही नाहीच. माझ्याकडे एकच गोष्ट होती देण्यासारखं, माझं उभं आयुष्य. मी ते तुमच्या पायात ठेवलंय. कोणत्या दिवशी मरण उद्या मी तुमच्यासाठी पूर्ण आयुष्य दिलं. तेवढंच माझ्या हाताने, बाकी काहीच नाही. माझ्याकडे दुसरं असतं तर मी सगळं तुम्हाला दिलं असतं. माझं पूर्ण आयुष्य दिलंय. रातपाट एक केली, खूप झिजलो. आजही मला आता उठता येत नाही. तुमच्या पायावरती माझं डोकं ठेवलंय. मी समाजाला तर आताच्या थोड्याप्रमाणे सांभाळतो. मला माझ्या समाजाशिवाय एक घंटाही सकट. मी माझ्या समाजाला देव मानतो, माझ्या समाजाला मायबाप मानतो. आणि मला तुमच्याशिवाय कोणीच नाही. असतं तर मी संसार मोठा करीत बसतो. मला समाजाने सुट्टी करायचं, समाजाने समाजात केले. त्यासाठी उभं आयुष्य घेतलंय. खूप संघर्ष केला, मला खूप त्रास झाला तरी मी तो सहन केला. पुढेही करणार. मी आयुष्य तुमच्या पायावरती ठेवलंय. तुमच्या लेकरा बाळाला सुखी समाधानी केल्याशिवाय मी शांत बसणारच नाही. माझ्याकडे जे आहे ते सगळं दिलंय. माझा जीव तुमच्या पायावरती ठेवला, माझं आयुष्य तुमच्या पायावरती ठेवलं. फक्त इमानदारला एवढंच माझं तुमच्याकडे मागणं आहे. मला आवडतं येतो. चल आपण पुढची बैठक ग्राउंडवर येऊ. फटाका म्हणजे आवाज घुमणार नाही. आवाज घुमवतोय म्हणतात ना सगळीकडे. हे भोगे लावले ते चौक. आपण दुसरी मोकळ्या पटांगणात म्हणजे स्पष्टपणानं समाजापर्यंत आपल्या भावना आणि समाजाच्या भावना आपल्यापर्यंत येतात. आपल्याला ही पहिली गोष्ट घडली की माय मावल्या सुद्धा लाखाच्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. म्हणून आपल्याला लेकरं बाळा जर मोठे करायचे तर प्रत्येकापर्यंत आपलं म्हणणं गेलं पाहिजे. तेही त्यांचं म्हणणं बरोबर आहे आणि त्यांचंही म्हणणं मग आपल्याला कळतं. आपण पुन्हा एक मोठी बैठक लावू. फक्त माझं शेवटचं सांगणं आहे तुम्हाला जाता जाता, एकमेकाला सहकार्य करायचं शिका.
आपल्या आपल्यात वाद कमी करा. आपली ताकद आपल्या विरोधात घालायची नाही अजिबात. आणि समाजाला विरोध कोण करतोय ते कधीच डोक्यातून जाऊ द्यायचं नाही, कधीच. असं फक्त फिट करून ठेवायचं, किती गोड बोलला तरी पण, की यांनी माझ्या समाजाचे लेकरं बाळ मोठे होऊ दिले नाही. समाजाचे लेकरं बाळ मोठा होताना ह्यो आडवा पडत होता, याला सोडायचं नाही. हे मात्र इतकं कट्टर बनायचं की समोरच्याला नुसते आपली कट्टरता बघून घाम फुटला पाहिजे. आपण 10 वर्षापूर्वी विरोध केला होता, तो आजपर्यंत ह्या लोकांच्या घराघरातल्या देण्यात फिरणं त्याच्या बरोबर झालं तरी चालत. तो दादा असल, नेता असल, त्याच्या भीतीपुटी तुम्हाला फिरायची वेळ आली तरी फिरा. पण मतदानाच्या दिवशी एक गोष्ट ध्यानात ठेवायची, ह्यो यांनी समाजाला विरोध केलेला आहे, यांनी समाजाच्या आरक्षणाला विरोध केलेला आहे, याला मात्र मोठं होऊ द्यायचं नाही. ही पक्क डोक्यात ठेवायची. मग तो राज्यातल्या कोणत्याही कोपऱ्यातला असो, त्या दिवशी ज्या दिवशी तो आपला करिअर संपवतो, आयुष्य संपवतो, मग त्याच्या दिवशी आपण सुद्धा त्याचं राजकीय करिअर संपवायचं ठेवायचंच नाही. तरच आपल्या समाजाच्या लेकरा बाळाचं कल्याण होईल. तुम्ही जर विसरला, विरोध करणारला तुम्ही गोड बोलला, मराठ्यांना त्रास देणारला तुम्ही मोठा करणार, तुम्हाला कुणीच घेणार नाही. तुमचे वादात होणार सगळे. ते पक्क डोक्यात ठेवत जायचं. यांनी समाजाला आपल्या लेकरा बाळाला विरोध केलेला आहे. उलट एकमेकांना सांगायचं, यावेळेस याला नाही बरं का, तो गेलाच पाहिजे. राज्यातल्या कोणत्याही कोपऱ्यातला असू द्या, इतकं कट्टर राहत तरच आपले लेकरं बाळ मोठे होतील. नसता हे आपले लेकरं बाळ कधीच मोठे होऊ देणार नाही. माझं पुन्हा एकदा सांगणं आहे तुम्हाला, काय एकजूट राहा. एक बोलू ना आपण नंतर. पुढं कुठं कुठं सोलापूर घेऊन जा त्यांना, सोलापूरला घेऊन जा त्यांना. एक मिनिट व्हॅलिडिटी आहे ना, दादा, व्हॅलिडिटी. प्रत्येक मंगळवारी मी त्या ऑफिसला असतो, प्रत्येक मंगळवारी. आता हे दोघांचे नंबर घेऊन जा. आता हे दिसलेच रे, सांगतो नसता मी शिरसाट साहेबांना सांगतो, मंत्री महोदयांना, की सोलापूर जिल्ह्यातल्या व्हॅलिडिटी देत नाही. मी आता गाडीत बसलं लगेच सांगून देतो, उद्या जावा तुम्ही तिथे. आपली पुढची बैठक तुम्हाला ज्या दिवशी घ्यायची त्या दिवशी घ्या. मी पुन्हा येतो. एकजूट मात्र कायम ठेवा. समाजाला तुमची गरज आहे, ही शब्द ध्यानात राहू द्या. जय शिवराय. जय. धन्यवाद दादा, तुमचं मोलाचं मार्गदर्शन आज इंदापूरचे मराठा समाजाला नक्कीच स्फूर्ती देणार आहे. यानंतर ज्यांची भेटण्याची वेळ होती त्यांना भेटून दादा छत्रपती शिवरायांचे आजोबा वीर श्री मालोजीराजे भोसले यांच्या पावनाची ही भूमी ही झालेली आहे. तर त्या मालोजीराजे गडी आणि समाधीच्या दर्शनासाठी दादा खाली जाणार आहेत.